मोबाईलचा खेळ विवाहितेशी या खेळामुळे जुळले सूत आणि यामुळेच तर झाला वैभवचा खून. सावधान, खबरदार. गुन्हेगारीच्या दुनियेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. या गुन्हेगारीच्या दुनियेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील वैभवचा का झाला खून या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. मोबाईलचे रेकॉर्डिंग डिलीट कर, अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही. परंतु वैभवने काही ऐकले नाही आणि या मोबाईलच्या खेळामुळे त्या विवाहितेशी संबंध काही सोडले नाही. अखेर यामुळे वैभवला आपल्या जीवनाची किंमत चुकवा लागली. सातारा जिल्ह्यातील शिवाजी दामू पारेकर वय 55 यांची पत्नी कांताबाई यांच्यासह ते पंधरवाडीत राहतात. त्यांचा मुलगा वैभव पारेकर असून तो पोलीस भरतीची तयारी करत होता आणि या दरम्यान त्याच्या शिंदे आडनावाच्या कुटुंबामधील एका विवाहित महिलेशी सूत जुळले. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क करू लागला आणि बघता बघता प्रेमामध्ये त्यांचे रूपांतर झाले. आजकाल या मोबाईलमुळे अनेक विवाहित महिलांचे, पुरुषांचे संसार बर्बाद झाले आहे. या मोबाईलच्या नादामुळे, या मोबाईलच्या आभासी या जगतामुळे, या फसव्या दुनियातील या फसव्या आभासी जगामुळे अनेकांचे संसार वाटोळे झाले आहे. अनेकांच्या संसाराला आग लागली आहे. त्यामुळे आपण या आभासी जगतामध्ये या सोशल मीडियाच्या या मोबाईलचा वापर किती करायला हवा याला आपण ठरवायला पाहिजे. तरच आपली येणारी पिढी पुढे चालून सुरक्षित राहील. तर त्यानंतर या वैभवचे आणि त्या महिलाचे संबंधाचा बोबाटा झाला. ग्रामीण भाग असल्यामुळे हा बोबाटा लवकर होतो आणि तिचा पती गणेशच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यानंतर गणेशने त्याच्या पत्नीचा मोबाईल चेक केला. या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग असल्यामुळे या मोबाईलचे संभाषण ऐकले. त्यामुळे वैभवचा पाराच चढला. त्यामुळे वैभवने आपल्या पत्नीला समजावून सांगितले, परंतु आपल्या पत्नीने ते काही जुमानले नाही. परंतु गणेशने आपला संसार मोडू नये, आपली आबरू जाऊ नये म्हणून तिला समजावून सांगितले. परंतु त्यानंतर देखील नवरात्रीमध्ये त्यांना बोलताना तिच्या नवऱ्याने स्वतः गणेशने बघितले आणि त्यानंतर गणेशला देखील दम दिला. वैभ्या, तू पुन्हा घरी येऊ नको, तू माझ्या घरी यायचे नाही असा दम दिला. परंतु तरी देखील वैभवने याकडे दुर्लक्ष केले. तरी सुद्धा वैभव या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या संग संपर्क साधत असायचा आणि संबंधात राहायचा. वैभवला समजून सांगून देखील वैभव ऐकत नव्हता. वैभवला त्यांनी सांगितले तुझ्या मोबाईल मधले ते संभाषण डिलीट कर. परंतु वैभवने उलटाच गणेशला दम दिला. मी हे व्हिडिओ हे सोशल मीडियावर, त्याचबरोबर हे जे रेकॉर्डिंग आहे हे मी सोशल मीडियावर व्हायरल करेल असा उलटाच गणेशला दम देण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेशचे पारा चढलेला होता. गणेशच्या डोक्यात राग होता. या रागामुळे गणेशने संपूर्ण माहिती आपला सक्का भाऊ मच्छिंद्र आणि आपला चुलत भाऊ आकाश याला ह्या गोष्टी सांगितल्या. त्यांना देखील या गोष्टीची प्रचंड चिड आली आणि आपल्या आबरूशी खेळणाऱ्याचा कार्यक्रम करायचा ही मनाशी त्यांनी गाठ बांधली. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2023 रोजी मच्छिंदर, आकाश, गणेश सायंकाळी 6 वाजता आपले दिवसभरातील काम आटपून घरी आले. त्यानंतर गणेश हा वैभवच्या घरी गेला.
व वैभवच्या घरी त्याचे आई वडील जेवण करत बसले होते. त्यांनी वैभवला म्हणाला, वैभव चल, आपल्याला भाडगावला जायचे आहे, चल जाऊन परत येऊ. तो आपल्या आई वडिलांना सांगून निघाला. त्यानंतर पाठीमागून आकाश व मच्छिंदर हे दोघं पाठीमागून मोटरसायकलीवर येत होते. त्यानंतर गणेश व वैभव बोलेरो गाडीमधून पंधरवाडीकडे इंदापूर रोडने आले. ते इंदापूर रोडवर अकलूज रोडवरील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी थांबले. त्यावेळेस वैभव हा एकटाच गाडीमध्ये बियर पित होता. त्यानंतर सरडेवाडीतील टोल नाक्याजवळ बेडशिंग गावच्या हद्दीतील ही गाडी गणेशने थांबवली. गाडी थांबवल्यानंतर गणेशने वैभवला समजून सांगितले, तू हे रेकॉर्डिंग डिलीट कर, तू काय नादी लागू नको, तू माझ्या पत्नीचा नाद सोड. परंतु गणेशने समजून सांगत असताना वैभव का ऐकत नव्हता. यामुळे गणेशचा पारा चढला आणि गणेशने एक फाईट वैभवला मारली. दोघांमध्ये झटापटी चालू झाल्या आणि वैभव गाडीतून उतरून पळू लागला. त्यानंतर गणेशने उतरून चाकू काढला आणि वैभववर वार केला. त्यानंतर वैभवला कळून चुकले, आता आपले काय खरे नाही. वैभव पळू लागला, परंतु गणेशने सपासप वार करत वैभवचा खून करून टाकला. याचा डोक्यात राग असल्यामुळे वैभवचा जागीच अंत झाला आणि या वैभवची डेड बॉडी एका बांधून त्यांनी आपल्या बोलेरो गाडीमध्ये टाकली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलेरो गाडीत हा डिक्कीमध्ये हा मृतदेह ठेवला होता. दुसऱ्या दिवशी हा मृतदेह तिथून 70 ते 80 किलोमीटर दूरवर दहिवाडी रोडला वावर हिरे तालुका माण जिल्हा सातारा या ठिकाणी माळ रानावर हा मृतदेह फेकण्यात आला होता. त्यानंतर तिघेही आपल्या घरी आले, परंतु त्याच्या आईबापांना आपला मुलगा काय घरी आला नाही त्याची शोधाशोध करू लागले. त्याचे पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्यानंतर मात्र पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्या वैभवच्या आई वडिलांना विचारपूस केली, कोणावर संशय आहे, कोण वाटतं तुम्हाला. त्यावेळेस त्यांनी सांगितले की हे अशी व्यक्ती आमच्या घरी आले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना उचलले. तिघांनीही हा गुन्हा करण्यास नकार दिला. आपला याच्यात काही संबंध नाही असं सांगण्यास सुरुवात केली. परंतु पोलीस दादा आहे. गुन्हेगार किती गुन्हेगार असला तर पोलीस दादा गुन्हेगार शोधल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या पोलीस दादांनी पोलीस खाक्यात दाखवताच हे पोपटावानी बोलू लागले. अशा पद्धतीने गुन्हा घडला आहे. त्यामुळे सावधान, खबरदार. मोबाईलच्या दुनियामध्ये मोबाईलचा किती वापर करायचा, आपला संसार टिकवण्यासाठी, आपला संसार व्यवस्थित होण्यासाठी या आभासी जगामध्ये या सोशल मीडियाच्या किती प्रभावाखाली राहायचं ह्यो ज्याने त्याने विचार करायचा आहे. तुर्तास धन्यवाद. सावधान, खबरदार.